विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण पोस्टर कलर वापरायचे कसे त्याची बेसिक माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेतील प्रत्येक विषयासाठी रंगकाम हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि जे विद्यार्थी पोस्टर कलर वापरतात त्या विद्यार्थ्यांसाठी, बिगिनर्ससाठी हे पोस्टर कलर वापरायचे कसे, त्याची सोपी पद्धतीसाठी काय केलं पाहिजे हे प्रात्यक्षिकासह मी इथे मार्गदर्शन करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आर्ट मास्टर गोरे चित्रकला परीक्षा मार्गदर्शन यावर मी एक पुस्तक तयार केलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये हा घटक आहे. त्या घटका शेजारी जो QR कोड आहे तो जर आपण स्कॅन केला तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, फिकट, मध्यम, गडद अशा 3 रंगछटा तयार करून रंगाला, चित्राला ॲज इट इज म्हणजे हुबेहूब असं रंगकाम तुम्हाला करता येऊ शकतं. ते इथे मी तुम्हाला आज शिकवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल आजच सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनला ऑल क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअरही करा. आता विद्यार्थी मित्रांनो, पोस्टर कलर पहा. पोस्टर कलर मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे तुम्हाला अवेलेबल आहे. इथे तुम्हाला समोर कॅमल आणि डोम्स कंपनीचे पोस्टर कलर दिसत आहे. हा 6 बाटल्यांचा सेट आहे आणि इथे तुम्हाला पहा 12 किंवा 14 बाटल्यांचा देखील रंगांचा सेट तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल किंवा तुम्हाला जर सुट्ट्या बॉटल्स वेगवेगळ्या शेडच्या लागत असतील त्या देखील तुम्हाला तिथे उपलब्ध आहे. तुम्ही पोस्टर कलर कुठले वापरायचे त्याचा अनुभव घेऊन पहा आणि मग ठरवा. जे पोस्टर कलर वापरायला आपल्याला सोपे जातात, त्यातून इफेक्ट चांगला येतो असे पोस्टर कलर रंगकामासाठी निवडा. विद्यार्थी मित्रांनो, रंगकाम करण्यापूर्वी त्यासाठी लागणारं साहित्य आपण येथे पाहू. या पद्धतीचे पोस्टर कलर मी घेतलेले आहेत. एक या पद्धतीची पॅलेट डिश, पाणी लागेल स्वच्छ असं, एक ब्रश लागेल 3 किंवा 5 नंबरचा, त्यानंतर एक सुती कपडा लागेल ब्रश क्लीन करण्यासाठी. चला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, पोस्टर कलर म्हणजे ओपेक कलर, अपारदर्शक रंग. इथे तुम्हाला पांढऱ्या रंगाचा रंग फिकट करण्यासाठी उपयोग करायचा आहे. वॉटर कलर मध्ये पांढरा रंग आपण वापरत नाहीत म्हणून त्याला ट्रान्सपरंट कलर असं म्हणतात. इथे आपण आता लाल रंग वापरतोय आणि या लाल रंगाच्या आपण फिकट, मध्यम आणि गडद रंगछटा बनवून इथे तुम्हाला मी दाखवणार आहे आणि त्या रंगछटा जर चित्रात दिल्या तर ते चित्र हुबेहूब कसं करता येईल हे इथे आपण पाहणार आहोत. सुरुवातीला मी पांढरा रंग घेतलाय आणि त्या पांढऱ्या रंगामध्ये आपल्याला किंचितसा एकदम थोडा असा लाल रंग घ्यायचा आहे. म्हणजे ती रंगछटा आपल्याला एकदम कशी बनवायची आहे, फिकट बनवायची आहे. तुम्ही जसा लाल रंग वाढवाल तशा तुम्हाला ते छटा डार्क होत जातील, डार्क मिळतील. फिकट. आता इथे आपण मध्यम छटा बनवूया. याच्यामध्ये पाणी जे आहे ते प्रमाणात घ्यावं लागतं. पण इथे मी लाल रंग जो आहे, तांबडा रंग जो आहे तो जास्त घेतला आणि इथे नाही घेतला तरी चालेल. इथे मी आधी थोडा घेतलेला होता. या पद्धतीने आपण फिकट, मध्यम आणि गडद अशा 3 छटा बनवलेल्या आहेत. पाहता आपण ही जी आहे सुरुवातीची ती आहे फिकट छटा, लाईट शेड. चित्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही शेड लाईटचा उपयोग कराल त्यावेळेस तुम्हाला ते हुबेहूब दिसेल. 3D इफेक्ट 3 डायमेन्शनल असं दिसेल. या पद्धतीने तर ब्रश क्लीन केलाय आणि मध्यम रंग घेतलाय. विद्यार्थी मित्रांनो, रंग देते वेळी पेपरवर ब्रश जास्त घासायचा नाही, तर एकदम हळुवारपणे, अलगदपणे ते रंग चढवत जायचा आहे, रंग देत जायचं आहे. या पद्धतीने जर तुम्ही ब्रश जास्त त्यावर घासला तर खालचा पेपर खराब होईल, म्हणजेच तुमचं चित्र देखील खराब होईल. या पद्धतीने एकदम प्लेन असं रंगलेपन इथे करायचं आहे. ही झाली मध्यम छटा. आता आपल्याला गडद छटा द्यायची आहे. या पद्धतीने
विद्यार्थी मित्रांनो, चित्र 3 डायमेन्शनल का दिसतं? कारण की त्यावर प्रकाश पडलेला असतो. ज्या बाजूने प्रकाश पडलाय त्या वस्तूवर त्या बाजूने फिकट रंग द्यायचे असतात आणि त्याच्या विरुद्ध बाजूला सावली असते म्हणून तिथे डार्क रंग द्यायचे असतात. जर हे रंग फिकट, गडद, मध्यम असे तुम्ही करून तिथे लावले नाहीत तर ते चित्र सपाट, फ्लॅट असं वाटेल, 3 डायमेन्शनल वाटणार नाही. आता या क्यूबवर, या ठोकळ्यावर या बाजूने प्रकाश आलेला आहे, या बाजूने. तर मग जी ही बाजू आहे पुढची, तिथे असा लाईट कलर पडेल या पद्धतीने. इथे इथे फिकट रंग द्यायचा आहे या पद्धतीने. आता मध्यम रंग छटा जी येणार आहे ती इथे येणार आहे. आता फिकट रंगाच्या विरुद्ध दिशेला गडद रंग असतात आणि मग ही त्याची विरुद्ध दिशा, ही तिसरी बाजू गडद येणार आहे. अशा पद्धतीने. आता विद्यार्थी मित्रांनो, याला जर आपल्याला अजून गडद बनवायचंय तर आपल्याला काळा वापरावा लागेल. तो आपण पुढे पडछायेसाठी, सावल्यांसाठी वापरणार आहोत. आता जर एखादी गोल वस्तू असेल, चेंडू सारखी, बॉल सारखी, किंवा टोमॅटो असेल, वांग असेल, कोबी असेल, तर तिथे हे रंग कसे वापरायचे पहा. आता या गोल वस्तूवर देखील या बाजूने काय आलाय, प्रकाश आलाय. तर मग हा जो लाईट कलर आहे तो या बाजूने येणार आहे या पद्धतीने, आणि हा जो मध्यम रंग आहे तो इथे येणार आहे. शक्यतो पोस्टर कलर जर आपण ओल्यात मिक्स केले तर ते चांगल्या प्रकारे मिक्स होतात या पद्धतीने. तर आपल्याला इथे यांना मिक्स करून घ्यायचं आहे. मी काय केलंय पहा, ब्रश धुतलाय, थोडा कपड्याला काय केलाय, कोरडा केलाय, थोडा त्याच्यामध्ये ओलसरपणा ठेवायचा आहे आणि या पद्धतीने मिक्सिंग करायचं आहे. या मध्यम रंगाने इथे मी अशी आउटलाईन केलेली आहे. पुन्हा ब्रश धुतलाय, कोरडा केलाय आणि असा व्यवस्थित तो रंग मध्यम रंगामध्ये मिक्स केलाय या पद्धतीने. आता गडद रंग द्यायचा या बाजूला. इथे फिकट आलाय, त्याची अपोजिट साइड, विरुद्ध बाजू गडद येणार आहे. तर पुन्हा उल्यातच काय करायचं आहे, मिक्स करायचं आहे या पद्धतीने. त्यामुळे आपलं निरीक्षण चांगलं पाहिजे. त्या वस्तूवर प्रकाश कुठल्या बाजूने आलाय, सावली कुठल्या बाजूने पडते, सावलीत त्या वस्तूवरचे रंग कसे दिसतात, प्रकाशात त्या वस्तूवरचे रंग कसे बदलतात, ह्या सर्व बाबींचं निरीक्षण टिपणं फार महत्वाचं आहे. पहा, या पद्धतीने अलगदपणे मिक्सिंग करून घ्या. या पद्धतीने रंगकाम झाल्यानंतर आपल्याला आता पांढरा रंग घ्यायचा आहे आणि यावरचा जो उच्च प्रकाश आहे या पद्धतीने दाखवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीच्या क्यूबमध्ये, या ठोकळ्यामध्ये आपण रंग भरलेत पहा. इथे सोपी पद्धत होती, पण इथे आपल्याला रंग मिक्सिंग करावे लागले. हे मिक्सिंग करणं आपल्याला जमलं पाहिजे. ते कसं जमणार आहे, तर ते प्रॅक्टिसने जमणार आहे. तुम्ही जितका सराव कराल, जितकी प्रॅक्टिस कराल, तितकं तुम्हाला ते परफेक्ट जमणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला यापेक्षा डार्क रंग बनवायचा आहे. मी लाल रंग घेतलाय आणि थोडा त्याच्यामध्ये काळा रंग घेतोय. तुम्ही जितका काळा रंग घ्याल तितका तो गडद होत जाईल. याची आपल्याला इथे सावली दाखवायची पहा. जोपर्यंत तुम्ही वस्तूला सावली दाखवत नाही तोपर्यंत ती वस्तू त्या पृष्ठभागावर ठेवली आहे असं तुम्हाला भासणार नाही, दिसणार नाही. या पद्धतीने आता ही सावली आपल्याला पुढे मिक्स करून घ्यायची आहे. थोडा याच्यामध्ये तुम्हाला पांढरा रंग घ्यायचा मिक्सिंग साठी. ती सावली अशी मिक्स करून घेऊया. आता हा जो गोल घन आहे त्याला आपण पडछाया दाखवतोय.
एकदम पृष्ठभागाच्या तिथे डार्क कलर येणार आहे आणि पुढे तो फिकट होणार आहे. या पद्धतीने त्याला व्यवस्थित मिक्सिंग करून घ्या. ब्रश धुवा, थोडा ओलसर कोरडा करा आणि नंतर मिक्सिंग करा. या पद्धतीने पहा, या फिकट, गडद आणि मध्यम या 3 रंगाचा आपण इथे उपयोग करून ही वस्तू हुबेहूब त्याला राऊंड लिटी गोलाई कशी प्राप्त केली ते इथे आपण पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे मी लाल रंग वापरला. तुम्हाला जर रंग बदलायचे असतील तर रंग तुम्ही बदलता येतील. ही जी प्रोसेस आहे ती सेम इथे वापरायची आहे. फिकट रंग, मध्यम रंग आणि गडद रंग. फक्त रंग इथे चेंज होणार आहे. पहा, इथे मी फक्त लाल रंग वापरून पोस्टर कलर मध्ये या बकेटला मी काय केलेलं आहे, कलर केलेला आहे. पहा, ते तुम्हाला दिसत आहे. या बाजूला फिकट रंग आलाय, या बाजूला फिकट रंग आलाय. हा मध्यम रंग इथे आलाय, इथे आलाय आणि हा गडद रंग इथे आलाय. या पद्धतीने इथे पहा, इथे ब्ल्यू कलरचा मग मी रंगवलाय. इथे पद्धत तीच वापरली, फक्त रंग काय झालाय, बदललेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही पोस्टर कलर मध्ये मेमरी ड्रॉइंग देखील रंगवू शकता. या पद्धतीने पहा, याचे सर्व व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहेत, ते पहा. प्रॅक्टिस तुम्हाला भरपूर करावी लागणार आहे. प्रॅक्टिसच तुम्हाला याच्यामध्ये परफेक्ट अशी बनवणार आहे. आता या डब्यावर या बाजूने प्रकाश आला म्हणून इथे लाईट कलर आलाय, मध्यम आलाय आणि या बाजूला सावलीचा म्हणजे गडद आलाय. अशा पद्धतीने हे टेक्निक्स आहेत. हे टेक्निक्स अवगत करा, जास्त प्रॅक्टिस करा. विद्यार्थी मित्रांनो, आजचं हे ट्युटोरियल तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया एका नवीन विषयासह.